वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी असणारा 16वा अध्याय. 16वा अध्यायामध्ये असणारं काय? दैव आणि आसुर संपत्ती भाग योगो नाम. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. त्यातली दैवी संपत्ती आहे अवयम सत्व संशुद्धी, ही सगळी पहिल्यांदा सांगितली. त्यानंतर आता जे आहे ते आसुरी जे आहे संपत्ती किंवा आसुरी दुर्गुण जे आहे त्या दुर्गुणांचं या ठिकाणी असणारं वर्णन या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून आरंभ केलं. 14वा असणारा श्लोक मागच्या पाठाला आपण पाहिला. असो मया हतशत्रुः हनिष्येचा परानपि ईश्वरो अहम भोगी सिद्धोहम बलवान. अशा प्रकारे एकदा धन मनुष्याकडे आलं. काल आपण पाहत होतो त्या ठिकाणी शेवट म्हणलो होतो काय? पंचतंत्रामध्ये येणारी ती काय उंदराची असणारी गोष्ट का होतं तर त्या ठिकाणी असणारा एक शेतकरी आणि त्याची कुटिया आपली असणारं शेतामध्ये छोटंसं घर, त्याच्यामध्ये आढा वगैरे त्याचा असणारे वरची कौलारू घर, आणि या ठिकाणी हा शेतकरी राहत असतो. राहत असताना काही समजा गावातून आणि घरातून जे काय आणलेली असतात भाकरी वगैरे, की रात्री तिथे झोपताना काय करायचं, आपल्या शिंक्यावर तिथं बांधून ठेवतं. शिंक ज्याचा आपण म्हणतो जुन्या काळामध्ये होता, आता शिंक वगैरे गेलं, पण त्या शिंक्यावर काय करायचा तो ती भाकरी ठेवायचा. आणि ते शिंक वर असणारं जे आहे मधलं जे आढा म्हणतात त्याला, की दोन घराच्या मध्ये जो असतं असं मोठा पिलर टाकून त्याच्यावर त्या घराचा संपूर्ण साचा असतो, त्याला आढा म्हणतात. त्या आढ्यावर काय करायचं, ते असणारं शिंकाळं लावायचं तिथे, आणि त्यानंतर ते असं खाली लटकत असायचं आणि ती राहिलेली भाकर तिथे ठेवून तिथे झोपी जायचा. हा त्या ठिकाणी रात्री एक नवीन उंदीर येतो. मग हा उंदीर काय करायचा, खालनं त्या आढ्यावरती भाकर पाहिल्यानंतर खालनं एका उडीमध्ये एका जंपमध्ये त्या भाकरीवर जायचं आणि ती भाकर खायचं. एकदा झाला म्हणून मग हा दुसऱ्या दिवशी म्हणतो, हे रे हा उंदीर खातोय भाकर, म्हणून ह्या काय करतो आणखी थोडं वरती घेतो असणारं शिंकाळं. तरी हा उंदीर ते एका उडीत तिथं छलांग लागायचा, आणखी वर नेलं, आणखी वर, अगदी छताला टेकायला गेलं. तरी सुद्धा काय होतं, तरी सुद्धा उंदीर जो आहे हा उंदीराची उडी एका मिनिटात तिथपर्यंत जायची. अरे असं काय होतं या उंदरामध्ये, एवढी शक्ती जी आहे ही शक्ती कुठनं आली बरं एवढी या उंदरामध्ये, असं म्हणून त्या ठिकाणी तो विचार करत असताना त्याच ठिकाणी एक साधू महात्मे त्या ठिकाणी येतात. वास्तव्यात की 1-2 दिवस इथे राहतो आणि मी जातो असं म्हटल्यानंतर साधू महात्मे आल्यानंतर आता म्हणतो काय करावं. दुपारी असे निवांत बसलेले असताना त्या साधू महात्म्याला म्हणतो की महाराज एक प्रश्न आहे. महाराज म्हणतात काय प्रश्न आहे? तर तो म्हणतो महाराज माझ्या इथे एक उंदीर येतो रात्री. हा जो उंदीर आहे हा एका छलांगमध्ये काय करतो, एक उडी मारली की जमिनीवरनं माझं शिंकाळं जिथं असेल, मी जिथं भाकरी ठेवलेली आहे त्या भाकरीपर्यंत एका उडीमध्ये जातो, मध्ये कशाचा आधारच घेत नाही. तर काय त्या उंदरामध्ये दिव्य शक्ती व काय उंदरामध्ये काय आहे हे काय मला माहिती नाही, पण असं या माझ्या इथे गेल्या आठवड्यापासून घडायला लागलेलं आहे. साधू महाराज म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, आपण आज काय करू, आज त्याची परीक्षा करू. आणि म्हणून ते दोघे त्या ठिकाणी झोपतात. त्यानंतर साधू महाराज रात्री तिथं लक्ष ठेवून असतात. नेहमीप्रमाणे आपला उंदीर येतो आणि जमिनीवरनं एका उडीमध्ये जिथं अगदी छताला लागलेलं ते शिंकाळा आहे त्या शिंकाळ्यावर जातो आणि ती भाकरी खाऊन त्या ठिकाणी निघून जातो. साधू महाराज त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष ठेवतात की हा कुठल्या मार्गाने येतोय, कुठल्या मार्गाने जातो, याचं घर कुठे, याचं बीळ कुठे, आपण जरासं बघू. आणि असं लक्ष ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी तीच घटना होती. घटना झाल्यानंतर हे त्याच्या मागे जाऊन त्याचं असणारं बीळ ज्या ठिकाणी कुठल्या बाजूने गेला, मग कुठे गेला असेल, कुठे राहत असेल, त्याचं असणारं ते बीळ पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि ते लक्षात आल्यानंतर सकाळी काय करतात, कुदळी आणि फावडं घेतात. शेतकरी आणि साधू महाराज त्या ठिकाणी जातात आणि तिथं काय करायला खणायला सुरुवात करतात. मग ज्या ठिकाणी त्याचं बीळ असतं तिथं खणल्यानंतर काय होतं, त्या बिळाच्या खाली काय त्यांना एक धनाचा असणारा बटवा, पैशाचा संच असलेले चिल्लर आपण ज्याला म्हणतो असं काय हे त्यांना त्या ठिकाणी सापडतं. आणि ते सापडल्यानंतर मग ते साधू महाराज म्हणतात उंदरामध्ये जी शक्ती आली होती ती शक्ती या धनाची होती. आलं का? म्हणजे तसंच आहे आजकाल हे लोक जी उड्या मारतायत ते सगळीकडं असं तसं तेच या ठिकाणी सांगितलं का ईश्वरो अहम भोगी सिद्धो अहम बलवान चुकी. अशा प्रकारची जी प्रवृत्ती लोकांमध्ये आज दिसत आहे, अधार्मिक प्रवृत्ती, अत्यंत भोग आणि ऐश्वर्यामध्ये लिप्त झालेले, हे सगळं त्या उंदराप्रमाणे
यांचं वास्तविक यांच्यामध्ये शक्ती नाही आहे. तो धनाचा असणारा जो मद आहे, धनाचा असणारा उन्माद आहे, त्या धनाच्या मद, धनाच्या उन्मादामुळे काय हे सगळं त्यांचं आहे, हे सगळं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मग काय म्हणतात ईश्वर. आणि हे सगळं जे तुम्हाला दिसतं प्राकर्षाने आपल्याला कुठे पाहायला मिळतं? हे सगळं प्राकर्षाने आपण कोणाच्या लग्न कार्यामध्ये जर गेलो तर मग लग्न कार्यामध्ये बघा तुम्ही या सगळ्या गोष्टी प्राकर्षाने जेवढं दाखवायचा प्रयत्न करतात तेवढं त्या ठिकाणी ते दाखवणार. मला नसलं तरी दुसऱ्याचं उसणं घेऊन दाखवणार, नसलं तरी दुसऱ्याची 4 व्हीलर घेऊन जाणार. ही सगळी जे काय आहे, हा सगळा मद मस्ती, हा उन्माद, हा कसला, हा सगळा धनाचा आहे लोकांना. मग हे काय, हे या उंदराप्रमाणे ती एकदा धनाची शक्ती त्यांची संपली, पैशाचं अर्थार्जन कमी झालं, संपलं की मग सगळे काय त्या उंदराप्रमाणे तो उंदीर मग दुसऱ्या दिवशी ते झाल्यानंतर उंदीर पळून गेला तिथून. आणि पळून गेल्यानंतर दुसऱ्या उंदरांना म्हणतोय काय केलं त्यांनी, तिथनं काय खजिना काढून नेला, परंतु तो खजिना काढून नेल्यापासून मी काय झालो, आता गलित गात्र होऊन गेलेलो आहे, आता मला काही सुचत नाहीये. अशा प्रकारे तो उंदरी दुसऱ्या उंदरांना सांगतो. म्हणजे काय, ती असणारी उंदरामध्ये ऊर्जा तुम्हाला जी आली ती धनाची असणारी ऊर्जा. तसे सगळे लोक आपल्याकडून या जे फिरत आहेत, उड्या मारत आहेत, त्या उंदराप्रमाणे ही कशाची मस्ती आहे? ही सगळी धनाची मस्ती. ही सगळी काय, पण ही सगळी काय, ही आसुरी गुणसंपत्ती, आसुरी वृत्तीचे विचार आहेत. हे चांगल्या वृत्तीचे विचार नाही. आणि म्हणून मग काय म्हणतात ते ईश्वरोहम, हे बाकीचं तो सोडून द्या. ते काय करतात, स्वतःलाच स्वयंधीरा पंडितम मन्यमाना, हा शास्त्र त्यांच्यासाठी सांगतो. स्वतःलाच काय म्हणतात, धीर शूर, आम्हीच असे आम्हीच तसे, पंडितम मन्यमाना, मी असा पंडित, मी एवढा विद्वान, मी अमुक, मी एवढ्या पैशाने संपन्न, मी धनिक, मी शेठ, हे ज्या सगळी काय विशेषण आहे स्वतःला ते काय करतात, हे सर्वच्या सर्व लावण्याचा प्रयत्न करतात. बलवान सुखी, आणि मीच कसा बलाढ्य, या सगळ्यांमध्ये कोण आहे, मी वर्चस्वी आहे, मी बलाढ्य आहे, आणि मी सुखी आहे. हे सगळे काय, हे सगळे दीन आहेत. अशा प्रकारे नाना प्रकारचे विचार कोण, हे ज्यांच्याकडे हा अशा प्रकारे धनाचा संग्रह होतो. कसा, अन्यायोपार्जितम द्रव्यम, अन्यायाने तुम्ही जेवढं द्रव्य जमा कराल ते सगळं द्रव्य काय तुमच्या नाशालाच कारणीभूत असतं. पण लोकांना वाटतं अन्यायाने मार्गाने कमवलेलं धन त्याला किती मिळालं, त्यांनी एवढ्या याच्यात एवढी प्रगती केली अन्यायाने प्राप्त करून, तेवढं ते काय जी प्रगती आहे ती प्रगती नाही. त्याच्या मागे काहीतरी जे आहे इष्ट अनिष्ट ते फक्त त्यालाच माहिती, ते तुम्हाला तो सांगणार नाही. यद्यपि धन असलं तरी सुद्धा घरामध्ये जे असणारे जे प्रश्न आहे, अनअन्सर क्वेश्चन ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी असे काही प्रश्न असतात की त्या प्रश्नाची उत्तरं कितीही त्यांनी कुठेही जाऊ दे, काही करू दे, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर एकच असतं, दुसऱ्याची असणारी हय जी आहे ती त्या ठिकाणी त्याचा असणारं प्रश्न आणि म्हणा उत्तर येतात. म्हणजे अशा प्रकारे हे असणारे मग काय होतात. त्याच्यानंतर काय म्हणतात स्वतःला, त्यानंतर पुन्हा 15व्या श्लोकाच्या माध्यमातून तेच असणारा विषय, संपत्तीच्या विषयाच्या मार्गाने, कुठल्या मार्गाने, अन्याय उपार्जित जे द्रव्य आहे त्याने काय झाले, अत्यंत अहंकारी झालेले, असे हे सगळे आसुर वृत्तीचे झालेले. मग काय म्हणतायत 15व्या श्लोकाच्या माध्यमातून तेच जे आहेत ते पुन्हा म्हणतात काय, आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्ये इत्यज्ञानविमोहिताः अनेकचित्तविभ्रान्ताः मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतंती नरकेषु जौगे. अशा प्रकारे काय आढ्य, हा आढ्य म्हणजे आढ्यात काय, आढ्या मी काय, मी धनाने अत्यंत संपन्न झालेलो आहे असं काय करतात, अभिजानवान अस्मी. म्हणजे अशा प्रकारे ते काय करतात, उत्तम मुलीने अभिजान अस्मी म्हणजे मी अत्यंत उत्तम कुलामध्ये जन्माला आलेलो आहे, आमचं कुल असं, आमचं कुल तसं, आमच्यामध्ये असं तसं तसं, हे सगळ्या अनेक प्रकारच्या गोष्टी वल्गना
कोण करतात? या अशा प्रकारे धनाने संपन्न झालेले जे मनुष्य आहेत, या अशा प्रकारे मी धनसंपन्नाने, मी धनवान आहे, मी श्रेष्ठ आहे. नंतर माझं कुल कसं आहे? माझं कुल अत्यंत पवित्र आहे, मी अत्यंत कुलीन आहे, आमचा कुलाचार असा आहे, आमचं हे असं आहे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्नशील राहतात. आणि कोण्योस्ति सदृशो मया, आणि अशा प्रकारे धनाने आणि उत्तम कुलाने असणारा मी जो युक्त आहे माझ्यासारखा या एवढ्या सगळ्या समुदायामध्ये दुसरा कोणीही नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे मीच अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा आहे. यक्षे दास्यामी मोदिष्य, यक्ष म्हणजे अशा प्रकारे मी त्या धनाने युक्त असणारा काय करेल? मोठमोठाले यज्ञ सुद्धा मी करल. दास्यामी, ते यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी बघा तुम्ही असणारे मोठमोठाले त्या ठिकाणी मग काय कर? दान जे आहे हे दान सुद्धा मी देईल. आणि काय? मोदिष्ये, मोदिष्य म्हणजे मला ह्या सगळ्यातून मला काय? परमानंद जो आहे हा परमानंद मला प्राप्त होईल. आणि म्हणून इथे अज्ञान विमोहिता, हा अशा प्रकारे ते सगळे जे आहेत ना हे असे विचार करणारे, धनाच्या माध्यमातून मी अमुक करेल, तमुक करेल, तमुक करेल, हे करेल, ते करेल, अशा प्रकारे विचार करणारे सगळे जे आहेत हे कसे आहे? अज्ञान विमोहिता. हा हे सगळेच्या सगळे अज्ञानाने नाना प्रकारे अविवेकी होतात. हा सगळा धनमध्ये हे आपण काय पदोपदी आपण जे आहोत संसारिक मनुष्य जे आहे, हा संसारिक मनुष्य पदोपदी हे सगळं पाहत असतो की कशा प्रकारे ते धन आल्यानंतर त्याची असणारी वृत्ती जी आहे, ते धन कशा प्रकारे त्याची वृत्ती बदलते, कसं काय करते. आणि म्हणजे अशा प्रकारे मीच श्रेष्ठ, मीच धनवान, मीच यज्ञादी करणारा, मीच दानदाता, अशा प्रकारे सगळ्यांमध्ये स्वतःची काय स्तुती प्रौढी हा काय करत असतो? सगळी काही मिरवत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय झालंय? त्याचं अनेक चित्त विभ्रांता, हा का अशा प्रकारे अनेक चित्त संकल्पकांनी त्यांनी काय झालं? चित्त त्याचं आहे हे काय झालं? अतिशय भ्रांत पावलेलं आहे. अनेक विषयाने अनेक प्रकारचे असे चिंतन, अनेक प्रकारचे चित्त संकल्प याने काय झालं? याचं चित्त जे आहे काय विभ्रांत झालेलं आहे. अनेक चित्त विभ्रांत, हा म्हणजे व्यवस्थित नाही, भ्रमिष्ट झालेलं आहे. फक्त तोच विचार करतो मी असा, मी तसा, मी तमुक, सरळ तो विचार करणारच नाही. अशा प्रकारे तो स्वतःलाच मग अशी सांगितलं स्वयं धीरा पंडितम मन्यमानाः अहम ब्रह्मा अहम विष्णू, हे अशा प्रकारे स्वतःची स्तुती करून घेण्यामध्ये हा काय. आणि अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींनी काय त्याचं चित्त जे आहे हे सगळं चित्त अत्यंत काय विभ्रांत झालेलं आहे. त्याच्या चित्तामध्ये भ्रांती निर्माण झालेली आहे, त्याला कळत नाहीये नक्की काय करायचंय. आणि अशा प्रकारे तो काय जे करायचंय ते करत नाही, जे नाही करायचं ते करत जातो. म्हणून तो काय म्हणून अशा प्रकारे अनेक चित्त भ्रांतानंतर मोहजाल समावृता, हा मोहजाल म्हणजे अविवेकी, मोह म्हणजे अविवेक, त्या विवेकाने काय आवरणाने आच्छादित झालेलं त्याचं जे हे आहे मोहजाल जो आहे म्हणजे अज्ञानाने काय झालंय त्याची ती बुद्धी आहे अत्यंत आवृत्त झालेली आहे. त्या बुद्धीमध्ये आता काय जे करायचंय, काय करावं काय करू नये, नित्य अनित्य वस्तू विवेक हा राहिलेलाच नाही. की मला याच्यातनं काय करायचं, जरी हा धन आलं तरी या धनाचा कसा मी उपयोग सदुपयोग करेन. सदुपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त करत जाणार, कारण का त्याची जी बुद्धी आहे ही मोह जाल समावृता, अत्यंत मोहाने आविष्ट झालेली आहे. आणि मग काय करतोय प्रसक्ता काम भोगेषु, आणि म्हणजे अशा प्रकारे तो काय विषकाम भोगेषु प्रसक्ता, हा विषय भोगांमध्ये काय झाला अत्यंत आसक्त झालेला आहे. की अशा प्रकारे ह्या सगळ्या धनाच्या माध्यमातून म्हणजे जेवढं धन माणसाकडे जास्त तेवढं बघा त्यांची विषयासक्ती वृत्ती जी आहे, हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे, हे काय झालं ते काय झालं, म्हणजे सर्वसामान्य जो मनुष्य जरी असला तरी जसं जसं धन येतं तशी त्याची असणारी वृत्ती जी आहे ती काय अशा प्रकारे मोहजाल समावृता आणि अनेक चित्त विभ्रांता अत्यंत भ्रमिष्ट होत जातात. त्यांना मग काय वाटतं पैसा म्हणजे सर्वस्व, ज्याच्याकडे पैसा आहे तो काही करू शकतो, अशा प्रकारचा एक काय मद सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होतं. आणि मग अशा प्रकारे मग ते काय करतात अत्यंत विषय भोगांमध्ये ते काय होतं अत्यंत आसक्त होतं.
असंच पाहिजे, तसंच पाहिजे, नाश्त्याला हे पाहिजे, जेवायला ते पाहिजे, गाडी अशी पाहिजे, राहायला तसं पाहिजे, एवढे नोकर पाहिजे, चाकर पाहिजे, सगळ्यामध्ये काय होतात अत्यंत विषय भोगांमध्ये आसक्त होतात आणि म्हणजे अशा प्रकारे आसक्त झालेले मग काय होतात ते पतंती नरके अशुचौ. अशा प्रकारे आचरण जे करणारे आहेत हे काय चांगल्या मार्गाला जातात का? तर ते चांगल्या मार्गाला जात नाही. मग कुठे अशुचौ नरके पतंती. अशुची अत्यंत वाईट, तिथं शुद्धताच नाही. अशा प्रकारे अशुचीने असणारा भरलेल्या जो नरक आहे त्या नरकामध्ये ते काय करतात जाऊन पडतात. म्हणजे अशा प्रकारे कितीही जरी धन तुम्हाला प्राप्त केले तरी ते धन तुम्हाला उत्तम लोकाची प्राप्ती देईलच असं सांगता येत नाही. आणि कारण का त्या धनाचे असणारे हे सगळे दुरुपयोग आहे. कशा प्रकारे ते धन जे आहे ते धन काय करतं, कशा प्रकारे त्या बुद्धीला भ्रमिष्ट करतं. आणि भ्रमिष्ट करून काय करतं, मग त्या बुद्धीला जे आहे ज्या गोष्टी करायच्या नाही ते करायला भाग पाडतं. आणि या सगळ्याचा असणारा शेवटी रिझल्ट काय येतो, त्या सगळ्या नाना प्रकारे भोगामध्ये लिप्त झालेला तो काय त्या सगळ्या कर्मांच्या माध्यमातून शेवटी अत्यंत अशुची असणाऱ्या नरकामध्ये जाऊन पडतो. हे तिथे असणारी फलश्रुती. आचार्य काय म्हणतात, आड्यः इति आड्यः धनेन अभिजानमानः सप्तपुरुषं श्रोत्रियत्वादि संपन्नः तेनापि न मम तुल्यास्ति कश्चित् कः अन्यस्ति सदृशः तुल्यः मया किंच यक्षे यागेनापि अन्यान् भविष्यामि दास्यामि नटादिभ्यः मोदिष्ये हर्षं च अतिशयं प्राप्स्यामि. एवं अज्ञानेन विमोहिताः विविधम् अविवेकभावम् आपन्नाः. सांगितलं काय सांगितलं, मी धनाने काय आचार्य म्हणतायत काय म्हणतायत, मी धनाने कसा आहे, मी धनाने संपन्न आहे. म्हणजे माझ्याकडे भरपूर आहे, आता काही अडचण नाही. 7 पिढ्या आपण म्हणतो, काय म्हणतात 7 पिढ्या बसून खातील एवढी त्याची धनसंपत्ती आहे. परंतु काय होतं 7 पिढ्या नाही पुढची पिढी अशी एखादी निघते मुलं बाळांची अलग सगळं जे आहे ते वाम मार्गामध्ये जाऊन सर्वचे सर्व नष्ट करते. अशी उदाहरणं अनेक आहेत डोळ्या देखत की भरपूर धन कमवलेले, भरपूर संपत्ती आलेली आहे, भरपूर पैसा आलेला आहे, परंतु मुलांची असणारी वृत्ती, मुलांचा असणारा स्वभाव, मुलांचं असणारं वर्तन हे योग्य नसल्यामुळे काय झालं, जेवढं आलं त्या सर्वाचा काय करून घेतला, त्या सर्वाचा नाश करून टाकला. तेच या ठिकाणी मी म्हणून आहे जे धन आहे अशा प्रकारे. परंतु हे जे आहे काय म्हणतायत आता या ठिकाणी, मी धनाने अशा प्रकारचे असणारे जे आहे आसुरी प्रवृत्तीचे लोक काय म्हणतायत, तर मी धनाने संपन्न आहे, नंतर वंशाने अत्यंत कुलीन आहे. मी कसा आहे वंशाने, नुसतं धन नाही तर माझा जो वंश आहे तो वंश सुद्धा कसा आहे अत्यंत कुलीन आहे. म्हणजेच काय 7 पिढ्यापर्यंत श्रोत्रियत्वाने संपन्न असा आम्ही आहे. 7 पिढ्यापर्यंत आमच्या घरामध्ये ज्ञानाची परंपरा आहे, आमच्या घरामध्ये अशी परंपरा आहे, आमच्या घरामध्ये त्याची परंपरा आहे. आज नाही मी ह्यांचं हे आमचं हे आमच्या आजोबा असे, आमचे पंजोबा तसे, जे काय आहे ते काय त्याला जे वाटेल ते काय तो सांगायला सुरुवात करणार. त्याचे असणारे सगळे स्तुतिपाठ का कडेला असतातच. जे धनवान असतात त्या धनवानांना काय आपल्या बरोबर 1-2-4 स्तुतिपाठक ठेवायला लागतात. स्तुतिपाठक म्हणजे हे जे काय म्हणतील ते हो 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 म्हणणारे, त्यांना बाकी काही काम नाही. अलग लक्षात, ते स्तुतिपाठ का त्यांनी फक्त तेवढंच याचीच फक्त स्तुती जीवनामध्ये करत बसायची. मग ते हा काही जरी बोलला हा धनवान व्यक्ती, आम्ही असे, आम्ही ह्या कुलामधले, आम्ही त्या कुलामधले, आम्ही असं अमुक तमुक, हे जे काय म्हणणार की हे आपले स्तुतिपाठक त्याच्या काही माना डोलवण्याचं काम करतात. हो 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 अशा प्रकारे काम करणार. आणि म्हणजे अशा प्रकारचे काय मग काय म्हणतोय हा अशा प्रकारे मी धन माझं जे कुल आहे आम्ही 7 पिढ्यापर्यंत आम्ही अशा श्रोत्रियत्वाने म्हणजे चांगल्या प्रकारचं ज्ञानाची असणारी परंपरा आमच्या घरामध्ये आहे. श्रोत्रियत्वाने मी संपन्न असा आम्ही, त्यामुळे गुणित माझ्या बरोबरीचा नाही तर धन पण आहे, ज्ञानाची परंपरा असल्यामुळे या दोन्ही गोष्टी माझ्याकडे असल्यामुळे तुमच्यामधला कुणी माझी या दोन्ही गोष्टींमुळे माझी बरोबरी करू शकत नाही. कोणीच माझ्या बरोबरीचं नाही, माझ्यासारखा दुसरा माझ्या बरोबरचा नाही, माझ्यासारखा दुसरा सुद्धा कोणी. जे काय आहे ते सर्व काय, जे काय आहे ते सगळं मीच आहे, माझ्या व्यतिरिक्त काय नाहीच आहे.
मीच कुलीन, मीच धनवान, मीच अमुक, मीच तमुक, अशा प्रकारे काय मदमस्त होऊन तो त्या ठिकाणी म्हणत असतो, दुसरा कोणीच नाही. आणि मग काय करणार आहे मी अत्यंत कुलीन असल्यामुळे मी काय करेल, तसेच मी यज्ञ करीन. यज्ञाच्या योगाने मी इतरांचा पराभव करेन. यज्ञ करील. यज्ञ कशासाठी? चांगल्या गोष्टीसाठी आहेत का? तर त्या यज्ञाद्वारे मी अमुकाचा पराभव करील, तमुकाचा प्रभाव, त्या यज्ञाद्वारे मी अशी गोष्ट प्राप्त करून घेईल, त्याने त्याचा पराभव करेल. अशा प्रकारे मी काय यज्ञाच्या योगाने मित्रांचा पराभव करेल. त्यानंतर काय नटाधिकांना अथवा यज्ञादी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काय आलेले आहेत त्या सर्वांना काय करेल, मी विशिष्ट दान देईल. म्हणजे मीच दानदाता, मी श्रेष्ठ दाता. अलग लक्षात दानशूर लिहितात काय काय दानशूर अमुक अमुक अमुक. अनेक पदव्या ज्या आहेत, पदव्या आपल्याकडे द्यायला लोकांकडे हे नाही. भरपूर पदव्या आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या. ती पदवी कुठली तरी तिथे एखादी बोलावून ठेवली झालं. म्हणून अशा प्रकारे हा काय मी सगळ्यांना दान देणार आणि म्हणून अत्यंत हर्षाला प्राप्त. आणि अशा प्रकारे दान यज्ञादी सगळं करून मी काय करेन, अत्यंत हर्षाला म्हणजे अत्यंत आनंदाला मी प्राप्त होईल. अशा प्रकारे अज्ञानाने अतिशय मोहित झालेले असे ते आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. आणि हे सगळं जे काय आहे आत्ता सांगितलेलं हे सगळं काय, हे सगळं आसुरी प्रवृत्तीचे गुण. हे काय करणार आहे, हे त्याला पुढे घेऊन जाणार नाही. हे काय करणार आहे, त्याला नरकामध्ये ढकलत राहणार आहेत. अनेनैति अनेक चित्तविभ्रांताः उक्त प्रकारैः अनेकैः चित्तैः विविधं भ्रांताः अनेक चित्तविभ्रांताः मोहजाल समावृताः. मोहः अविवेकाज्ञानं तदेव जालमेव आवरणात् तेन समावृताः प्रदत्ताः कामभोगेषु तैत्रैव निषन्नाः सन्तः तेन उपजित कल्मषाः पतन्ति नरके अशजौ वैतरण्यौ. अशा प्रकारे ते जे आहे अनेक चित्तभ्रांताः म्हणजे वरीसवर सांगितलेले सगळं आत्ता ज्याचं वर्णन केलं आहे हे सगळे सांगितलेल्या सगळ्या प्रकारच्या अनेक चित्तांनी अनेक प्रकारे भ्रांत झालेले आहेत. अशा प्रकारे हे काय भ्रमिष्ट झालेले, त्यांना कळत नाही काय स्वतःलाच अमुक तमुक हे सगळं जे काय आहे हे असं झालं पाहिजे. स्वतः म्हणजे अगदी काय म्हणजे सगळं स्वतःलाच समजतात. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोण आहे त्याचा विचार करायची भावनाच राहत नाही. आणि अशा प्रकारे अत्यंत मोहाला प्राप्त झालेले आहेत. मग काय होतं अशा प्रकारे, आणि त्यांचं चित्त अनेक भ्रांत झालेलं आहे, व्यवस्थित दिशेला नाही, भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यांना वाटतं आपण जे करतो ते वास्तविक खरं आहे, पण ते सगळं वास्तविक नाही, ते भ्रमिष्टच त्या गोष्टीमध्ये झालेले आहे. अनेक प्रकारे आणि भ्रांत झालेले ते मोहजाल समावृता. हा मोहजाल समावृता म्हणजे मोह म्हणजे अविवेक अज्ञान, तेच आवरणात्मक असणारे जणू काय जाळे आहे, त्या जाळ्याने परिपूर्ण मोहरूपी जाळ्यामध्ये सगळेच्या सगळे जे आहेत ते कुठे गेलेले आहेत, तर ते मोहरूपी जे जाळं आहे या मोहरूपी जाळ्यामध्ये जाऊन सगळेच्या सगळे काय झालेत, अडकलेले आहेत. त्यानंतर झालेले आहेत विषयोपभोगात अत्यंत आसक्त असलेले, आणि त्यामुळे ज्यांच्या पापाचा मोठा संचय. आणि हे काय सगळेच्या सगळे विषयभोगामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काय यांना दुसरं काही नाही, धन आहे. त्या धनाच्या पैशाच्या माध्यमातून फक्त काय विषयांचा उपभोग, हे असं पाहिजे ते घे, हे घे ते घे, असं पाहिजे तसं, अशा प्रकारे नानाविध विषयांच्या भोगामध्ये काय झालेले अत्यंत आसक्त झालेले, विषयभोगामध्ये अत्यंत आसक्त असलेले, आणि त्यामुळे ज्यांच्या पापाचा मोठा संचय झालेला आहे. आणि अशा प्रकारे विषयांचा उपभोग असताना सगळे पापच, पुण्याने नाही करणार, कुठल्या वाईट प्रवृत्तीनेच ते त्या गोष्टी करत असतात. आणि मग काय झालं, अशा प्रकारे वाईट प्रवृत्तीने त्या सगळ्या गोष्टी करत असताना मग काय होणार आहे, ज्यांचा पापांचा मोठा संचय झालेला आहे, मग हे सगळं करत असताना पुण्याची प्राप्ती करणार आहेत का, तर या सगळ्यातून पापच मिळणार, पुण्य त्यांना ह्याच्यामध्ये मिळणारच नाही कुठे. या सगळ्या गोष्टी, हे धन मान जे आहे, हे मद जे आहे, याच्यातून काय त्यांना पुण्याची प्राप्ती होणार नाही, मग काय पापाचीच प्राप्ती होणार आहे. आणि असे ते काय आसुरी प्रवृत्तीचे लोक अपवित्र वैतरण्यादी नरकात पडतात. अत्यंत अपवित्र कुठला वैतरण्यादी जे नरक आहे त्या नरक लोकामध्ये त्या धनाच्या मोहाने, धनाने आसक्त झालेले, धनाने ज्यांचं चित्त भ्रमिष्ट झालेले आहे, आणि म्हणून काही पण करतात,
त्यांच्या जे मनात वाटेल तेच करतात. ते कधी शास्त्र, गुरु, चांगले सज्जन ग्रहस्थ यांचा कधी जीवनामध्ये विचार करणार नाही. त्यांना वाटलं नाही असं करायचं आहे की तसंच करायला सुरुवात करणार. कारण अनेक चित्त विभ्रांत, हा चित्त अत्यंत मोहित झालेला आहे. आणि अशा प्रकारे मग काय या सगळ्यातून ते पुण्य प्राप्त करतात. ते काय सगळं करत असताना ते पापच बरोबर घेत आहे आणि दुसरं काही नाही. मग त्या ठिकाणी असणारी गोष्ट कोणती, अल्ल्यागोळीची जी गोष्ट आहे ती तेच आहे की हे सगळ्यांना मारून जे धनाआधी प्राप्त करणार आहेस, हे काय करतोयस तू, पापच करतोय. तुझ्या पापाचाच घडा भरलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये बघ विचार जा म्हणतायत नारद त्या वाल्याला की जे तुझे घरचे आहे, तुझी मुलं आहे, बाळा आहे, बायको आहे, त्यांना जाऊन विचार बरं की हा जो पापाचा काय आहे तिथं आहे 7-8 रांजण त्यांनी आपले भरलेले आहेत. कशाने, पापाचे घडे. म्हणजे मनुष्य मारला की त्यात एक खडा टाकायचा. बघ या सगळे जे काय एवढं पाप जे आलेलं आहे त्या पापामध्ये ते वाटेकरी होत आहेत का, ज्यांच्यासाठी तू हे सगळं पाप करतोय. हे असंच ते जेव्हा म्हणते की आम्ही कशाबद्दल तुझ्या या सगळ्या पापाच्या घड्यामध्ये वाटेकरी होऊ, तू तुझं कर्म करतोयस. मग त्याच्या हस्ताने डोळे उघडतात आणि मग नारदांना म्हणतात, अरे बापरे, एवढं महान घोर हे पाप मी सगळं केलं. याच्या निवृत्तीसाठी मला काहीतरी उपाय सांगा. आता मी तुम्हाला शरण आलेलो आहे. काही जे म्हणतो घटिका व्यवहार सर्व हा संसार, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. अलग लक्षाची कोणी कुणाचं नाही. अलग लक्ष आपल्याला वाटतं हा माझा, तो माझा. सगळं जे आहे हा देह सुद्धा तुमचा नाही. यावेळी शेवटचा क्षण येईल. सगळे एक 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 धनानि भूमो पशवाच गोटे नारिग्रहद्वार सखा स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे धर्मानुगच्छति जीवैका. एकदा शेवटचा क्षण आल्यानंतर ज्यांना ज्यांना म्हणून आपण माझं 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 म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या आप. तुम्ही किती त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न केला, आता मी याला पकडून ठेवतो, तरी काय तुमच्यामध्ये एवढं आता सामर्थ्य राहिलेलं नाही. हे सगळं कसं आहे, तुमच्या नजरे देखत एक 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 सुटत चाललं. आणि मग शेवटी काय आहे, हा जो देह, या देहासाठी हे सगळं केलं, संसाराचा पसारा. या देहाला चांगलं वाटावं, या देहाला हे व्हावं, या देहाला सुख मिळावं त्याच्या माध्यमातून. मग हा देह तरी येतोय का बरोबर, हा सुद्धा येत नाही. हा म्हणतो मी चितायाम, चिता पेटस्तोपर्यंत मी राहणार आहे. एकदा चिता भेटली की मी सुद्धा काय त्या चितेमध्ये भ्रष्ट होणार आहे, नाश माझा होणार आहे. मग तू काय जीवनामध्ये केलेलं आहे पुण्य पापात्मक कर्म, तीच तुझी शिदोरी. एवढी शिदोरी तुला घ्यायची आणि पुढं निघून जायचं आता. आणि म्हणून अशा प्रकारे मग हे अशा प्रकारे धन मान मदान वितावाले काय आहे, त्यांची शिदोरी कोणती आहे, पापात्मक कर्माची शिदोरी त्यांच्याबरोबर. मग ती काय करणार, ती चांगल्या लोकांना घेऊन जाणार आहे का, ती चांगल्या लोकांना वैतरण्यात जे नरक आहे, अत्यंत वाईट ज्या ठिकाणी वागणूक मिळते, अशा नरकामध्ये काय करणारे त्या जीवात्म्याला घेऊन जाणारे आहेत. आणि त्यानंतर काय म्हणतात, हेच असणारे धनसंपत्तीने युक्त असणारे जे आहेत ते स्वतःला मग काय म्हणतात, आत्मसंभविता स्तब्धा धनमान मदात्मितो यजन्ते नाम यज्ञस्ते दंभेना विधिपूर्वकम आत्मसंभाविता स्तब्धा. आत्मसंभाविता म्हणजे आम्ही अनेक गुणांनी युक्त स्वतःची असणारी श्लाघात्मस्तुती करणारे हे जे आहेत हे सगळे आसुरी लोक, प्रवृत्तीचे लोक. काय स्वतःचे सगळ्यांनी काय केलं, म्हणून मग आता सांगितल्याप्रमाणे सगळे स्तुतीपाठ कडेने त्यांच्या असतात. आता स्तुतीपाठकांचं काम काही दुसरं नाही, त्यांचं एकच काम, याचे फक्त स्तुती करत राहायचं. तुम्हाला माहिती का, साहेब असे, साहेब तसे, साहेबांनी यांना असं केलं, साहेबांनी त्यांना तसं केलं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग काय स्तुतीपाठक आपलं काय जे असेल मानधन साहेबांना लालीगुडी लावून अधिकात अधिक स्वतःला जसं मिळेल तसं काढून घेण्याचा प्रयत्नशील राहतात. आणि मग म्हणून अशा प्रकारे आत्मसंभाविता स्तब्धा, कसे स्वतःला उत्तम गुणांनी आत्म्याची श्लाघा करणारे, उत्तम गुणांनी युक्त असणारे, असे स्वतःच मानणारे. त्यांना कोणी दुसरं सांगायचं, ते स्वतःच मानतात मी असा आहे. आणि सांगणाऱ्यांना सांगायला लावतात, सांगा मी इकडं असं केलं, मी तिकडं तसं केलं. हे सगळं काय आत्मश्लाघा करून घेणारे, स्वतःच स्वतःची स्तुती करणार,
स्वयं धीरा पंडितम मन्यमाना, स्वतःला स्वतः स्तुती वगैरे करून घेणारे असे हे कसे स्तब्धाः. अस्तब्धाः म्हणजे अनम्र स्वभावाचे, नम्रता नाही त्यांच्या अलग अलग काय. मग त्यांच्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये सगळा असणारा उद्धटपणा आहे. कोणाशी सरळ बोलणार नाही, वाकड्यातच बोलणार आणि एकामध्ये मदयुक्त व्यवहार आणि अत्यंत मदशील. आला मी माझ्या समान कोण नाही, कोण्योस्ती सदृशो मया, माझ्या समान दुसरं कोणी आहे का इथं. अशा प्रकारे सगळ्यांना अत्यंत हलक्यात घेणारे, थोडक्यात अगदी शुद्ध भाषेत कुणाशी सरळ नाही. हे काय यांच्यात काय आहे, अशा प्रकारची जी वर्तणूक आहे यांच्याकडे काय आहे, या वर्तणुकीच्या अनुषंगाने सगळा स्वतःचा व्यवहार करणारे म्हणजेच का स्तब्ध अनम्र स्वभावाचे. त्यांचा स्वभाव जो आहे अनम्र, व्यवस्थित नाही अशा प्रकारचे असणारे ते काय धनमान मदान्विता. हा धन मान आणि मद याविषयी काय त्यांनी युक्त झालेले आहेत. अशा प्रकारे ते नंतर यजंते नाम यज्ञस्ते आणि अशा प्रकारचे ते काय नाम मात्र यज्ञानी यजंते. यजंते म्हणजे यज्ञ करतात. मग काहीतरी कुठेतरी आम्ही काहीतरी सात्विक आहोत, आम्ही काहीतरी पुण्यशील आहोत असं दाखवण्यासाठी आम्ही दानशूर आहोत, आम्ही याला हे दिलेलं आहे, आम्ही त्याला ते दिलेलं आहे. वास्तविक दानाचं असं महत्त्व आहे की उजव्या हाताने केलेल्या दान जे आहे डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे असं शास्त्र म्हणतं. जे आपण दान करतो अलग लक्षात ते उजव्या हाताने केलं तर डाव्या हाताला कळलं नाही. पण यांचं दान कसं आहे, त्यांच्या दानामध्ये मोठमोठ्या पाट्या लावून तिथे ठेवलेल्या आहेत की आज आम्ही असं करणार आहे, उद्या आम्ही तसं करणार आहे, परवा आम्ही तसं करणार, आम्ही यांना हे दिलं त्यांना ते दिलं, आम्ही अमुक यज्ञ केला, आम्ही तमुक यज्ञ केला. अशा प्रकारे समजणारे काय दंभानेच काय करतात नामयज्ञ. ही नामासाठी स्वतःची स्तुती प्रौढी लोकांमध्ये प्रसिद्धी मिळावं म्हणून मग यांनी असा यज्ञ केला तसा यज्ञ केला, हे सगळं नाव मात्र, वास्तविकता नाही त्याच्यामध्ये, त्याला कुठल्याही प्रकारची श्रद्धा नाही. आणि अशा प्रकारचे असणारे काय अविधिपूर्वकम ते काय जे करतायत अलग लक्षात ते सगळं कसं अविधिपूर्वीनेच ते अविधी म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे करणारच नाही, शास्त्र मार्गाने करणारच नाही, अशास्त्रविधीनेच करत अशा प्रकारचे हे धनमान मदान्विता स्तब्ध आत्मसंभाविता असणारे सगळेच्या सगळे जे आहेत ते काय आत्मा इथे आचार्य म्हणतात आत्मा इथे आत्मसंभाविता सर्वगुणविशिष्टतया आत्मनैव संभाविता आत्मसंभाविता न सुताभिः स्तब्धा अप्रणतात्मनः धनमानमदान्विताः धननिमित्तं मानः मदश्चताभ्यां धनमानमदाभ्याम् अन्विताः यजन्ते नामयज्ञैः नाममात्रैः यज्ञैः ते दम्भेन काय धर्मध्वजितया अविधिपूर्वकं विहित विधि विहितांगेति विधि विहितांग इति कर्तव्यता राहितम. हे अशा प्रकारचे आहे ते काय करतायत म्हणून साधूजन त्यांना चांगले म्हणत नाही, परंतु आपण यद्यपि साधूजन आहेत पण चांगल्या प्रवृत्तीचे लोक आहेत, सज्जन समाज जो आहे हा त्यांना म्हणत नाही, परंतु काय करतात हे स्वतःच काय करतात हे आपले जे कडचे आहे स्तौती त्यांच्याकडनं काय करतात ते स्वतःच, परंतु आपणच काय करतात सर्व गुणसंपन्न आव्हाचे स्वतः समजून ते स्वतःच समजतात. स्वतः वास्तविक जे लोक आहेत जे साधू सज्जन जे आहेत जे प्रतिष्ठित जे आहेत ते त्यांना समजत नाही, परंतु हे स्वतःच येणार मी असा मी तसा असं करून त्या ठिकाणी येऊन ते करायला आरंभ करणार. म्हणून परंतु आपण सर्व गुणसंपन्न आहोत असे स्वतःला समजून ते आपल्यालाच मनामध्ये पूज्य समजत असतात. ते स्वतःला मनामध्ये अरे मीच असा मीच पूज्य मी अमुक तमुक स्वतःच स्वतःला समजतात. त्यांना दुसरं कोणी समजत नाही, पण ते स्वतःच येत आहेत आणि स्वतःच त्याप्रमाणे तिथं वागायला सुरुवात करत आहेत. समजतात त्यांना ताठा असलेल्या असतो म्हणजे ते कोणापुढे नम्र होते, अत्यंत ताठ भूमिकेने राहणार आहे, कधी कोणापुढे नम्र होणार नाही, ताठच राहणार, कोणाशी बोलताना ताठच बोलणार. मग अशा प्रकारे त्यांची असणारी वर्तणूक कधी कोणी जरी आहे तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, तो माझ्यापेक्षा सन्मानाने मोठा आहे, तो माझ्यापेक्षा विद्वत्तेने मोठा आहे, त्याच्यापुढे मी कशा नम्र स्वभावाने जाईल हे काही नाही. कोणी आला तरी त्याच्याशी ह्याच्या असणारा ताठपणाच अहमवृत्तीनेच काय करणार व्यवहार करणारे असतात. आणि म्हणून त्यांचा ताठ असलेला स्वभाव म्हणजे कधीही कोणाही पुढे शरीर नम्र करत नाही, वाकत नाही, म्हणजे अशा प्रकारे कोणाच्याच पुढे
क्षधीच ते आहे, शरणागती तो वाकणं जे आहे हे वाकत नाहीत. आणि धनामुळे प्राप्त होणारा मद आणि मान यांनी युक्त असलेले ते आसुरजन. म्हणजे अशा प्रकारे धन मन आणि मद मान आणि मद या दोन गोष्टी ज्या आहेत, धनामुळे प्राप्त होणारा मान व मद यांनी युक्त असलेले ते आसुरी जन नाममात्र यज्ञानी. म्हणून हे सगळे आसुरी जन आहे. हे आता काय करतायत? नाममात्र यज्ञानी करायचं म्हणून आपण म्हणतो, नाममात्र, वास्तविक नाही. अलग अलग लोकांना दिसायचं म्हणून, करायचं म्हणून. का करतो? तर लोकांना कळलं पाहिजे मी अमुक करतो, लोकांना मला मग त्यामुळे काय म्हणतील चांगल्या वृत्तीत आहे. अशा प्रकारे लोकांमध्ये आपली आत्मस्तुती लोकांमध्ये जावी, त्या अनुषंगाने काय करता येते. आणि आसृजन नाम मात्र यज्ञानी दंभिक म्हणजे धार्मिकपणा प्रकट करण्याच्या हेतूने. आणि लोकांमध्ये काय, हे बाकी तर आहेच, मी सोशल वर्कर तर आहेच, पण त्याप्रमाणे मी धार्मिक वृत्तीचा सुद्धा आहे. बघा मी काय करतोय, एवढे यज्ञ करतोय, एवढ्या मंदिराला मी निधी दिला, अमुक हे केलं, अमुक ते केलं. या अशा प्रकारे सर्वच्या सर्व गोष्टी ते करत असतात. आणि म्हणून हे धार्मिकपणा सुद्धा, जो धार्मिकपणा आहे तो सुद्धा काय, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी अमुक केलं, मी तमुक केलं, अशा प्रकारे धार्मिकपणा सुद्धा दाखवण्याचा. मी याला एवढं दान दिलं, मी त्याला तेवढं दान दिलं, मी एवढा मोठा महायज्ञ केला, अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतात. धार्मिकपणा प्रकट करण्याच्या हेतूने काय करतात, अविधीपूर्वक म्हणजे विहित अंगाने यदि कर्तव्यता यांनी रहित अशा रहित अशा यज्ञाने पूजा करतात. म्हणजे अशा प्रकारे हे सगळे धार्मिकपणा प्रकट करण्यासाठी काय करतात, अविधीपूर्वकम, विधीपूर्वक नाही, फक्त लोकांसाठी, लोकांना दाखवायचंय म्हणून. त्याच्यामध्ये कुठल्याही जो विधी आहे त्या कुठल्याही विधीचं पालन जे आहे हे कुठल्याही विधीचं ते पालन करत नाहीत. आणि म्हणजे अशा प्रकारे यज्ञाने अशा रहित यज्ञाने पूजा करतात. असे लोक वैदिक मार्गात बाह्यता प्रवृत्त झालेले असले तरी ते पुण्यापेक्षा पापच अधिक जोडतात. आणि म्हणजे अशा प्रवृत्तीचे ते लोक, ते आपल्याला वाटतं ते पुण्य करतायत, अलग लक्षात, परंतु त्या पुण्यापेक्षा ते काय करतात, अशा प्रकारचे काय अविधीपूर्वक एखादी गोष्ट केल्यानंतर काय होणार आहे, पुण्यापेक्षा पापालाच आपल्या पदरामध्ये पाडून घेणार आहे. आणि अशा प्रकारचे असणारे ते अहंकारम. पुढे 18व्या श्लोकामध्ये त्याचंच असणारं वर्णन करतात. पुढे काय म्हणतात, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संशितः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्त्वभ्यसूयकाः. तेच असणारे वरती असणारे गुण जे आहेत हे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. अहंकार म्हणजे अहंकार अलग, बलम बल, दर्प दर्प, काम कामना मनामध्ये, क्रोध क्रोध यांचा काय संश्रिताः यांचा आश्रय घेतलेले हे असणारे काय षड्रिपू काम क्रोध लोभ मोह मत्सर यांच्या अनुषंगाने राहणारे काय मते, अशा प्रकारे संश्रिताः म्हणजे आश्रय घेतलेले काय ते आसुर लोक काय आत्मपरदेहेषु आपल्या आणि काय दुसऱ्याच्या देहामध्ये माझा काय करतात, अतिशय द्वेष करणारे व अतिशय असूया करणारे हे सगळे जे आहेत अशा प्रकारे काम क्रोधाने युक्त झाल्यामुळे काय करतात, माझ्याबद्दलच मी जो या ठिकाणी आहे त्या माझ्याबद्दलच ते काय, कसला देव कसलं काय काही नाही, म्हणजे माझ्याबद्दलच ते काय करतात, पैसा सगळा आहे, पैसा असल्या माणसाला काय बाकी कशाची गरज नाही, अशा प्रकारची असणारी वर्तणूक, काय देव वगैरे काय काय त्याच्याशी घेणं देणं नाही, अशा प्रकारे असणारी त्यांची वर्तणूक आरंभ होते. आणि म्हणून काय करतात, माझं काय करतात ते अशा प्रकारे माझा द्वेष आणि माझ्याच प्रकारे असूया त्यांच्या मनामध्ये निर्माण होत जाते. अहंकार इति अहंकारम अहंकरणम अहंकारः अविद्यमानैः अविद्यमानश्च गुणैश्च आत्मने अध्यारोपितैः विशिष्ट आत्मानम् अहमिति मन्यते सः अहंकारः अविद्याख्या कष्टतमः सर्वदोषाणां मूलं सर्वानर्थप्रवृत्तीनां च तदा बलं पराभिभवनिमित्तं कामरागान्वितः दर्पः दर्पो नाम यस्य उद्भवे धर्म अधिक्रामते इति सः अयम् अंतकरणाश्रय दोषो विशेषः कामं स्त्रियादि विषयं क्रोधम् अनिष्ट विषयं वेदान् अन्याञ्च महद्दोषान् संश्रिताः किञ्चिते मामीश्वरम् आत्मप्रदेहेषु स्वदेहे परदेहेषु तत्
बुद्धी कर्म साक्षीभूतं मां प्रद्विहन्तः मच्छासनादि वर्तनं प्रद्वेष तम कुर्वन्तः अभ्यसूयकाः सन्मार्गस्थानां गुणेषु असमानाः. म्हणजे अशा प्रकारचे असणारे ते काय करतात? अशा प्रकारचे असणारे अहंकार म्हणजे मी असे म्हणणे. हा अहंकार म्हणजे काय? मी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा काय मी काय झाला? अत्यंत त्यांचा काय बलशील झालेला असतो. माझ्यामुळे मी या दोन गोष्टी काय झाल्या असतात? त्यांच्या अत्यंत दृढ झालेल्या असतात. असे असणारे अहंकार स्वभावाचे विद्यमान आणि आपल्या ठिकाणी आरोपित केलेल्या अविद्यमान गुणांनाही मी संपन्न आहे असे ते स्वतः समजतात. हे वास्तविक नसताना सुद्धा यस्यास्ति वित्तसनरकुलीनः स विद्वांसः. अशा ज्याच्यामध्ये पैसा आहे, त्या ठिकाणी सुभाषितकार म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे तोच काय कुलीन, तोच शास्त्रज्ञ, तोच काय तो अशा प्रकारे असणाऱ्या नानाविध प्रकारे असणाऱ्या गोष्टींनी युक्त. कशाने? धनसंपत्तीच्या जोरावरच. मग ते तिथे सांगितलं की वास्तविक नसताना सुद्धा त्यांचे काही नाही, त्याच्यामध्ये एक सुद्धा सद्गुण नाही. त्याच्यामध्ये जे काय आहे ते सगळे दुर्गुणानेच भरलेलं आहे. परंतु काय झालं? हे सगळे दुर्गुण जे आहेत हे काय? पैशाची असणारी माया शक्ती जी आहे, या माया शक्तीमुळे हे सगळ्या दुर्गुणांना काय करतो? तो सद्गुणामध्ये प्रवर्तित करण्याचं कार्य करतो. परंतु होतंय का तसं? तसं होत नाही. म्हणून तो स्वतःच म्हणतोय. म्हणून तेच सांगितलं आपल्या ठिकाणी आरोपित केलेल्या अविद्यमान गुणांनाही मी संपन्न आहे असे स्वतः समजणे हा अहंकार जे नाही. स्वतःमध्ये एक सुद्धा गुण नाही तरी सुद्धा लोकांमध्ये मी ह्याच्यासाठी असं केलं, मी त्याच्यासाठी तसं केलं, मी असा मी तसा, स्वतःची स्तुती लोकांपर्यंत पोहोचवणारा अहंकाराचे मूळ अविद्या असल्यामुळे त्यालाच अविद्या हे नाव आहे. अहंकाराचं मूळ काय? विद्या, स्वतःबद्दल असणारी मी कोण याचं असणारं अज्ञान, तीच अविद्या. ती काय? ती अहंकाराचं मूळ ती. म्हणून अहंकाराचे मूळ अविद्या असल्यामुळे त्यालाच अविद्या हे नाव आहे. या अविद्याख्य अहंकार अतिशय कष्ट देणारा आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा जो अहंकार आहे ना, जेवढा त्याचा मी मोठा आपण म्हणतो, सातत्याने आपण पाहत आलो. काय दुःख कोणाला सर्वात जास्त? तर ज्याचा मी सर्वात मोठा आहे. सगळीकडे ज्यांनी आपल्या मीनी व्याप्त केलेला आहे, जेवढा त्याचा मी मोठा तेवढं त्याचं दुःख मोठं. कारण त्या मीनी जिथं स्पर्श करत गेला तो मी त्या वस्तू सुख दुःखी ती व्यक्ती सुख दुःख प्राप्त केलं की ते सगळं कोणाकडे येतं? ह्या मीवर येऊन थांबतो. मग त्याने आपण सुखी दुःखी होत राहतो. म्हणून अशा प्रकारे काय ते काय? म्हणून अशा प्रकारे तो जो आहे हा अविद्याख्या अहंकार त्याला काय अतिशय कष्ट देणार आहे. कारण जिथे जिथे त्याने ते जोडलंय तिथे फॉल्ट झाला की याला दुःख झालंच. म्हणून अतिशय दुःख देणारा आहे तो अहंकार. सर्व दोषांच्या आणि सर्व अनर्थकारक प्रवृत्तीचे मूळ आहे. सगळं दोषांचं मूलभूत कारण तेच काय? तो असणारा अहंकार. तसेच बलम दुसऱ्याच्या पराभवाला कारण होणारे व काम म्हणजे काय? बल म्हणजे दुसऱ्याच्या पराभवाला कारण होणारे. काम म्हणजे काम रागाने विषयासक्तीने युक्त असलेले शरीराचं इंद्रिय सामर्थ्य. दर्प म्हणजे ज्याचा उद्भव झाला असता मनुष्य अधर्माचे अतिक्रमण करतो तो हा अंतःकरणाचा आश्रय करून राहणारा एक प्रकारचा दोषच आहे. काम हा स्त्री इत्यादिकांची भोग इच्छा. क्रोध हा अनिष्ट विषयांविषयी द्वेष हा. या व अशाच मात्सर्य आदी दुसऱ्या मोठ्या दोषांना आश्रय केलेले. तसेच ते माझा ईश्वराचा म्हणजे स्वदेहात आणि परदोहात ज्ञानकर्माचा साक्ष असलेला माझा सुद्धा या सगळे गुण आल्यामुळे काय करतायत? ते या सर्व गुणांच्या आश्रयाने काय ते माझा सुद्धा काय करतात? त्या ठिकाणी अत्यंत द्वेष करणारे, माझ्या उपदेशाचे उल्लंघन करणारे. हाच माझा प्रद्वेष. भगवंताचा द्वेष कसा काय? तर भगवंताने जे काय सांगून ठेवलेलं आहे नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदी जे काय शास्त्राने सांगितले त्या सगळ्यांचं काय करतात? त्या सगळ्यांचा प्रद्वेष कशाला करायचंय? सांगितलं असेल राहू दे, ह्या पद्धतीने उरकून घ्या. अशा प्रकारे प्रद्वेष करणारे तो करणारे ते अभ्यसूयक म्हणजे काय? सन्मार्गाने जाणाऱ्यांचे गुण सहन न करणे. वास्तविक चांगल्या मार्गाने चाललेले आहेत ना, त्या चांगल्या मार्गाने चालणाऱ्यांचे सुद्धा गुण जे आहेत
एखादा म्हणला अरे वा हा किती साधू प्रवृत्तीचा आहे, तरी सुद्धा यांना ते सहन होत नाही. अशा प्रवृत्तीचे जे आहेत ते सर्वच्या सर्व काय करतोय मी, त्या सगळ्यांना आतापर्यंत जे काय सांगितलं आत्मसंभाविता, स्तब्ध, अहंकारम, बलम, दर्पम, त्यानंतर या सगळ्या अशा प्रकारच्या आहे काम, क्रोध, प्रद्युषंतो, ममात्मप्रदेशु, अशा सगळ्या गुणांनी सगळे जे आहे सगळे त्यांनी युक्त असणारा दुर्गुणांनी, गुणांनी म्हणता कामा, हे सगळे दुर्गुण ज्याच्यामध्ये आहेत त्यांना मी काय करतोय, तर मी या सगळ्यांना काय करतोय, तानहं द्विषद क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभाम् आसुरीष्वेव योनिषु. या सगळ्यांना मी काय करतो, आसुरी योनीमध्येच घालतो, की ज्यांच्यामध्ये हे सगळे आहे काय दुर्गुण, ज्यांच्यामध्ये आहे सद्गुण नाही आहेत, हे सगळे दुर्गुण आहे. हे दुर्गुण ज्यांच्यामध्ये प्राप्त झालेले आहे त्यांना मी सन्मार्गाने नेतोय का, तर मी सुद्धा त्यांना काय करतो, मी त्यांना सन्मार्गाकडे घेऊन जात नाही, तर काय करतो, आसुरीषु योनीषु, ज्या आसुरी प्रवृत्तीची योनी आहे ना त्या आसुरी योनीमध्ये मी त्यांना काय करतो, पुन्हा पुन्हा टाकण्याचं काम करतो. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, तान तान अहम, अहम तान, अशा प्रकारे अहम म्हणजे मी, तान द्विषद क्रूरान म्हणजे त्या माझा द्वेष करणाऱ्या क्रूरान, अशुभान नराधमान, अशुभ नराधमान काय करतो, संसारेषु, संसारातील आसुरी योनिषु एव, आसुरी योनीतच काय, अजस्रम क्षिपामी, अजस्रम क्षिपामी म्हणजे सतत टाकतो, म्हणजे पुन्हा पुन्हा या जन्म मरणाची जे चक्र आहे या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये त्यांना काय पुन्हा पुन्हा येणं आणि जाणं आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे तान अहम इति, तान अहम सन्मार्ग प्रतिवृक्षभूतानां साधुद्वेषिणः द्विषतः च मां क्रूरान् संसारेषु एव अनेक नरक संसारमार्गेषु नराधमान् अधर्मदोषत्वात् क्षिपामि प्रक्षिपामि अजस्रं सन्ततम् अशुभान् अशुभकर्मकारिणः आसुरेषु क्रूर कर्म प्रयासु व्याघ्र सिंहादी योनिषु क्षिपामी इथे अनेन संबंध. अशा प्रकारे काय म्हणतात, साधूंचा आणि माझा द्वेष करणं हे जे काय आहेत, हे अशा प्रकारचे जे लोक आहेत आसु प्रवृत्तीचे, ते काय करतात, साधू आणि माझा, साधूंचा सुद्धा द्वेष करतात आणि माझा म्हणजे शास्त्राच्या आज्ञा मानत नाहीत. म्हणजे काय, माझा सुद्धा त्या ठिकाणी द्वेष करणारे जे आहेत, सन्मार्गाला आड येणारे आहे, चांगल्या मार्गाने जाणारच नाही, वाईटच मार्गाने जाणारे, म्हणून सन्मार्गाला आड येणारे क्रूर आहेत अत्यंत. यांच्या मनामध्ये कुणाच्याही बद्दल भावना नाही, अत्यंत क्रूर. नंतर सतत अशुभ कर्म करणारे, कायम कसे या अशुभ कर्म करणारे आणि नराधम या संज्ञेस पात्र असलेले ते आसुर लोक, त्यांना मी संसारात म्हणजे नरक मार्गामध्ये अधर्मरूप दोषामुळे टाकतात. त्यांना सगळ्यांना मी काय उचलतो आणि जो संसारामधला जो काय नरक मार्ग आहे या नरक मार्गामध्येच त्यांना उचलून मी टाकून देतो. आणि अशा नरकामध्ये टाकल्यानंतर मी त्यांना आसुरी योनीमध्येच म्हणजे क्रूर कर्म ज्या योनीमध्ये होत असतात त्या व्याघ्र सिंहादी योनीमध्येच टाकतो. क्रूर कर्म करणाऱ्या ज्या योनी आहेत पशवादी आसुरी प्रकारच्या योनी, त्या क्रूर कर्म करणाऱ्या योनी व्याघ्र सिंह आदी इतर ज्या काही योनी आहेत त्या योनींनाच मी त्यांना प्राप्त करून देतो. म्हणजे त्या अशा प्रकारच्या योनीत चांगल्या गोष्टीकडे मी त्यांना घेऊन जात नाही. मग काय अशा प्रकारचे ते जे आहेत ते काय करतात, आसुरीं योनिमापन्नः मूढ जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिं. की अशा प्रकारे हे कुंतीपुत्र काय करतोय मी, ते अशा प्रकारे मूढ हा ते मूढ जन काय करतात, जन्मनी जन्मनी म्हणजे एक ना अनेक जन्मामध्ये, पुनरपि जननम पुनरपि मरण, अनेक जन्म मरण जन्म मरण जन्म मरण हे जे चक्र आहे आसुरीं योनिम आपन्ना, हा ते सर्वांना मी उक्त लक्षणांनी आसुरी योनीतच उत्पन्न होतात. हे अशा प्रकारचे हे जे आहेत. आणि काय माम म्हणजे मला, अप्राप्य व प्राप्त हे भगवंताला कधीच प्राप्त करत नाही. आणि काय पुन्हा पुन्हा या आसुरी योनीमध्ये येऊन काय त्याहून अधमगतीला पुन्हा प्राप्त होतात. आणि म्हणजे अशा प्रकारे भगवंताला प्राप्त न होता पुन्हा पुन्हा अशा अधमगतीला चांगल्या मार्गाला ते जात नाही, तर पुन्हा पुन्हा जे आहे आसुरी जी योनी आहे, वाईट जी योनी आहे, याच्याही पेक्षा खालच्या स्तराला आपण म्हणतो शुद्ध चांगला
ह्या खालच्या स्तराला ते सगळे जातात. आसुरमिति आसुरीं योनी आपन्नाः प्रतिपन्नाः मूढा अविवेकिनः जन्मनि जन्मनि प्रतिजन्मतमो बाहुल्यास्वेन योनिषु जायमानाः अधो गच्छन्तः मूढः माम् ईश्वरम् अप्राप्य अनासाद्यम् एव हे क्वान्तेय ततः तस्मादपि यान्ति अधां गतिं निकृष्टां गतिम् अमाम् अप्राप्यैव इति न मत्प्राप्त्यौ काचिदपि आशंकास्ति. अतः मच्चिष्ट साधू मार्ग प्रति अप्राप्य इत्यर्थ. म्हणजे अशा प्रकारचे जे आहेत या सगळे कामाने युक्त भगवंताच्या आज्ञाचं पालन न करणारे, स्वतःला धीर मानणारे, अत्यंत पैशाचा उन्माद करणारे, हे सर्वच्या सर्व जे आहेत ते काय करतात, आसुरी योनीला प्राप्त झालेले हे सगळे आसुरी योनी चांगल्याकडे जात नाही. जे आसुरी पशुपक्षादी योनी आहे याच्यापेक्षाही खालच्या स्तराला आपण म्हणतो काय या बाबा याच्यापेक्षा खालच्या स्तराला जातो. पहिला तरी तो बरा होता, आता पार खालच्या स्तराला गेला. जसं व्यवहारात म्हणतो तसा आता हा सुद्धा जो आहे या सगळ्या गोष्टींनी युक्त झाल्यानंतर आसुरी योनीला म्हणजे खालच्या स्तराला तो जातोय. आणि म्हणून अशा प्रकारे आसुरी योनीला प्राप्त झालेला मूढ अविवेकी जन्मी तमो बहुल म्हणजे ज्यात अज्ञान समुद्र तमाचे बाहुल्य आहे अशा योनींमध्ये उत्पन्न होऊन खाली जाणारे मूढ म्हणजे अशा ज्यामध्ये अत्यंत तामसिकता आहे. ह्या पशुपक्षादी जे योनी आहेत याच्यामध्ये काय करतो, हा त्या ठिकाणी जातो प्राप्त होणारा मूढ. मग कोणाला, मला ईश्वराला प्राप्त न होताच, मला ईश्वराला तो प्राप्त होत कधीच नाही. आणि मग काय करतो, अशा प्रकारे या खालच्या योनीलाच तो प्राप्त होत राहतो. हे कौंतेय त्यापेक्षाही अधमगतीला प्राप्त होतात. म्हणजे आता जी गती आहे त्यांची आता तरी बरी आहे, आता मनुष्य तरी कशी तरी मिळाली आहेत, परंतु आता या सगळ्या गोष्टींनी युक्त झाल्यानंतर या मनुष्याही पेक्षा खालच्या योनीला तो जातो. अप्राप्य माम अप्राप्य एव मला प्राप्त न होतात असे जरी म्हटले आहे तरी अशा लोकांना माझी प्राप्ती होईल असे नुसती शंका येण्याचंही कारण नाही. आणि म्हणून मी सांगितलेल्या सन्मार्गाला प्राप्त न होताच त्याचा अशा प्रकारे जो भगवंतांनी मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचा अनुकरण न करता भोग आणि ऐश्वर्याने युक्त असणारे हे अशा प्रकारचे जे लोक आहेत हे काय, या जन्मी जरी हे सगळे त्यांना मिळत असलं तरी हे सगळेच्या सगळं पुढे काय, हे सगळे आसुरी योनीला म्हणजे मनुष्य शरीरापेक्षा उच्च दर्जाचं जे आहे पुढची जी यात्रा आहे चांगली जी आहे याच्यापेक्षा चांगल्या असणारी जे योनी आहे देवगंधर्वादी ते सोडून हे काय करतात, आसुरी प्रकारच्या ज्या योनी आहेत पशुपक्षादी ज्या योनी आहेत म्हणजे स्वतःला काय स्वतःचं हननच करून घेण्यासाठी ते त्या ठिकाणी काय करतात, प्रयत्नशील राहतात. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारे सगळे काय आसुरी गुणसंपत्ती, धनाचा असणारा मद, या धनाच्या असणाऱ्या मदाने कशा प्रकारे काय करतात, स्वतःचा ते काय करून घेतात, नाश करून घेतात. आणि हे अशा प्रकारे असणारी सगळी काय आसुरी दुर्गुण, हे जे दुर्गुण या ठिकाणी सांगितले, भले काय सांगितले, सात्विक गुणसंपत्ती, दैवी गुणसंपत्ती आणि आसुरी दुर्गुण संपत्ती, सगळे दुर्गुण आहेत, सदाचार नाही, हे सगळे दुराचारी आहेत. म्हणून ते काय करतात, स्वतःचं काय करतात, हनन करून घेतात. आणि त्यानंतर 21व्या श्लोकाच्या माध्यमातून का हे त्याच ठिकाणी सगळे जातात तर त्याचं काय मूलभूत कारण तर ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोधस्ता लोभा तस्मात् एतत्त्रयं तरी 21व्या श्लोकाच्या माध्यमातून काम क्रोध लोभ याच्यामुळेच हे या सगळ्या ठिकाणी आसुरी योनीला प्राप्त होतात. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण